मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना टोला लगावलेला आहे। राऊतांना झोपून उठल्यावर एकच काम आहे, सकाळी उठायचं आणि उठल्यानंतर फक्त आरोप करायचे, या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काही काम उरलेलं नाही, अशी टीका बावनकुळेंनी केलेली आहे। झोपून उठल्यावर त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा। वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे। त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री येत आहे। मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत। उद्धव ठाकरेचं 2.5 वर्ष आणि आमचं 1 वर्ष एवढा जरी आपण ताळमेळ केला तरी तुम्हाला जास्त येईल। आणि यानंतर राज्यातल्या आणि मुंबईतल्या राजकीय घडामोडींसंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची जोरदार शक्यता सध्या वर्तवली जाते। ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना एकत्र येणार की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। मुंबईतल्या ताज लँड्स एंडमध्ये राऊत यांच्या भोजनास्त्राला शिंदे प्रतिसाद देणार का, ही चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात दोन्ही शिवसेनांना महापौर पद हवंय आणि त्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा आणि नवा ट्विस्ट येऊ शकतो की काय अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। त्यामुळे एकनाथ शिंदेंचे मुंबईतले सगळे नगरसेवक सध्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार का याबद्दलची उत्सुकता सध्या आहे। हे दोन्ही नेते आपापसात चर्चा करणार का याबद्दल सध्या शक्यता वर्तवल्या जात आहे। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जाणार आहेत। संजय राऊतांसह ठाकरेंचे नेते आज ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जात आहेत। आम्ही ताज लँड्स एंडमध्ये जेवायला चाललो आहोत, आमच्यावर संशय घेऊ नका असं संजय राऊत या संदर्भात म्हणतात। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे काय 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स एंड नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का, नाहीतर आज मी तिथे ताज लँड्स एंडमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। यानंतरची बातमी पंढरपूरमधली आहे। पंढरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू आहे। सोलापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याबद्दलची ही चर्चा आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी पक्ष सोलापूरमध्ये एकत्र लढणार असल्याचं समजतंय। त्यामुळं जिल्ह्यातले जे पक्षातले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते या बैठकीमध्ये सध्या चर्चा करत असल्याची माहिती मिळतेय। महानगरपालिका निवडणुकीमधल्या पराभवानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी सावध भूमिकेत गेल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।